नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्ले हा जो लेसन आहे त्याचा पहिला पार्ट अभ्यासलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला सेकंड पार्टला चालू करायचा आहे। सेकंड पार्टमध्ये जाण्यापूर्वी आपण फर्स्ट पार्टमध्ये काय शिकून घेतलंय हे आधी बघून घेऊया। प्ले हा जो लेसन आहे तो एक काय आहे, नाटक आहे, एक ड्रामा आहे। त्याच्यामध्ये एक जो राजा असतो किंग चौपट आणि तो कोणत्या राज्याचा राजा असतो तर तो असतो अंधेरी नगरी। आता त्याच्यामध्ये काय असते, जो हा राजा असतो तो एकदम स्टुपिड असतो, त्याला कुठल्याच गोष्टीचं काय नसते, सेन्स नसतं। इट मीन्स त्याला राज्य कसं चालवायचं हेच त्याला बरोबर समजलेलं नसतं आणि त्यामुळेच काय की त्याच्या समोर न्यायदानासाठी अनेक लोकांची रांग लागते आणि त्यामध्येही कोण येतात, चोर उचक्के असे ज्यांना न्याय द्यायला पाहिजे, ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे असे व्यक्ती त्याच्या समोर न भीता उभे राहतात आणि तो प्रत्येकाचं ऐकून घेतो। कुठलाही प्रूफ न पडताळता, कुठलाही व्हेरीफाय न करता, कुठलेही क्रॉस चेक न करता प्रत्येकाच्या गोष्टीवर तो विश्वास करत जातो आणि प्रत्येकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो काय म्हणतो की याला फाशी झालीच पाहिजे, त्याला बोलवा त्याला बोलवा। अशा प्रकारचा हा जो प्ले आहे तो आपण आता पहिल्या पार्टमध्ये त्याचा अर्धा पार्ट अभ्यासलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये सेकंड पार्ट अभ्यासणार आहोत। तर फर्स्ट पार्टमध्ये आलेले आहोत की आपण एक चोर असतो, थीप, त्याचा मित्र चोरी करत असताना त्याच्यावर भिंत कोसळलेली असते आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो आणि त्याच गोष्टीसाठी तो राजाकडे न्यायासाठी येतो। कशासाठी येतो? फॉर जस्टिससाठी। आणि त्याला तो काय म्हणतो, मग प्राणासाठी प्राण हा दिलाच पाहिजे आणि म्हणून त्या घरमालकाला बोलावलं जातो। परंतु एकमेकावर आरोप लावलेले जातात आणि प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे असं तो राजा आपल्या गार्ड्सला कमांड देत असतो आणि अशा प्रकारे हे नाट्य चालत असतो। पहिल्यांदा म्हणतो की घरमालकाला शिक्षा झालीच पाहिजे, कारण काय तर त्याने कच्च्या भिंतींचा घर बांधलेला आहे। परंतु तो मग आपल्या बचावासाठी म्हणतो की नाही नाही महाराज, मी बांधलेला नाही तर माझं घर कोणी गवंड्यांनी बांधलेलं आहे, तर म्हणतो गवंड्यांना फाशी झाली पाहिजे। तर गवंडी आपल्या बचावासाठी म्हणतो की नाही, कुंभाराने तशा प्रकारचा तो भांडाच तसा मोठा बनवला की मी पाणी जास्त ओतलं, कच्च्या विटा बनवल्या। मग अशा प्रकारे चालत चालत नंतर मनी लेंडर्स डॉटर म्हणजे सावकाराच्या मुलीपर्यंत ही गोष्ट जाते, कारण तो कुंभार म्हणतो की सावकाराची मुलगी माझ्या घरापासून जात होती आणि तिच्या पैजणांचा आवाज मी ऐकला आणि माझं मन काय झालं, डिस्ट्रॅक्ट झालं काम करण्यापासून आणि म्हणून मी माझं भांड बनवण्याचं काम जे आहे ते बरोबर नीट करू शकलो नाही। अशा प्रकारे काय होते, एकावर एक ब्लेम लावला जातो, म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्यावर ब्लेम लावला जातो आणि कुठलाही क्रॉस चेक न करता, व्हेरीफाय न करता, कुठलाही प्रूफ नसताना राजा सरळ त्या व्यक्तीला फासावर चढण्यासाठी काय करत असतो, आपल्या गार्ड्सला व्हेरीफाय म्हणजे कमांड देत असतो आणि म्हणूनच नंतर सावकाराची मुलगी म्हणते की त्यात माझा काही दोष नाही, माझा सगळा दोष कोणाचा आहे तर तो आहे गोल्डस्मिथचा म्हणजे सोनाराचा। आता का बरं? कारण पुढच्या हप्त्यामध्येच तिचं लग्न ठरलेलं असतं आणि तरी सुद्धा त्या सोनाराने, त्या गोल्डस्मिथने तिचे दागिने परत केले म्हणजे बनवून दिलेले नाहीत आणि म्हणूनच ती काय तर ती घराच्या बाहेर पडलेली होती। अदरवाईज ती घराचा उंबरठा देखील ओलांडत नाही असं त्या सावकाराच्या मुलीचं म्हणणं असतं। आता ह्या सेकंड पार्टमध्ये आपण सोनार काय म्हणतो, गोल्डस्मिथ काय म्हणतो त्याच्याकडे बघूया। बघा पार्ट सेकंड। सेकंड गार्ड एक्झिट्स अँड रिटर्न्स विथ गोल्डस्मिथ। आता सावकाराची मनी लेंडर्स डॉटर म्हणते की माझा काही दोष नाही आहे, तो तर गोल्डस्मिथचा आहे आणि म्हणून राजा आपल्या पहारेकऱ्यांना कमांड देतो की जा तुम्ही गोल्डस्मिथला पकडून आणा, म्हणजे सोनाराला पकडून आणा। पहारेकरी जातात आणि त्या गोल्डस्मिथ सकट राजाच्या समोर उभे राहतात। गोल्डस्मिथ काय म्हणतो बघा, इन अ क्रँकी टोन, "Oh noble king, I beg of you, how can you give me such a harsh sentence? I was merely following your orders to the letter. You commanded me to set aside all my work and get the queen's ornaments ready before her highness' birthday. So there has been delay in making this lady's bridal ornaments. In the name of justice, your highness, pardon me.
म्हणजेच काय, नंतर तो गोल्डस्मिथ काय म्हणतो, आपला बचावासाठी काय एक्सक्यूज देतो की होय मला क्षमा करा महाराज, हे दयावान राजा तुम्ही काय करा, मला क्षमा करा, मला मी तुम्हाला आपल्या प्राणाची भीक मागतो, तुम्ही माझ्यासाठी असे एकदम कडक सेंटेन्स, कडक वाक्य कसं काय बोलू शकता, तुम्हीच तर मला ऑर्डर दिली होती की तू तुझं सगळं काम बाजूला ठेव, काय टू सेट असाइड ऑल माय वर्क, यू कमांडेड मी, की तुम्ही मला आज्ञा दिली होती की तुम्हाला राणीच्या बर्थडे साठी काय हवे आहेत, दागिने हवे आहेत, त्याच्यासाठी मी माझे सगळे काम असाइड ऑल माय वर्क्स काय ठेवले, बाजूला ठेवले, आणि सर्वप्रथम कोणाचं काम हाती घेतला तर क्वीन्स ऑर्नामेंट्स रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे, तिच्या बर्थडे पूर्वी सगळे तिचे दागिने रेडी व्हावेत म्हणून तिचं काम मी हातात घेतलेले आहे. सो देअर हॅज बीन डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स, आणि म्हणूनच काय तर हिचे ब्रायडल ऑर्नामेंट्स बनवण्यामध्ये काय झालेलं आहे, डिले झालेला आहे, थोडा उशीर झालेला आहे. इन द नेम ऑफ जस्टिस, न्यायासाठी ओळखल्या जाणारा हे राजा काय करा, युअर हायनेस पॅराडॉन मी, पॅराडॉन म्हणजे क्षमा मागणे, क्षमा करणे, क्षमा, फॉरगिव्ह, सॉरी, तुम्ही काय करा मला माफ करा. स्पेअर माय लाईफ, स्पेअर म्हणजे काय, बचाव करणे, लाईफ म्हणजे जीवन. आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेस ऑर्डर्स, मी तुमचं काय करत होतो, फक्त जस्ट तुमचे ऑर्डर्स फॉलो करत होतो, यात माझा काहीही काय नाही आहे, दोष नाही आहे. ऑर्डर म्हणजे तुमचे जे काही तुम्ही मला आज्ञा दिली ती मी पाळत होतो. तेव्हा किंग काय म्हणतो, नॉट अनदर वर्ड, एकही शब्द बोलू नको, युअर एक्सक्यूजेस डज नॉट होल्ड गुड, तू जे काही स्वतःच्या बचावासाठी सांगशील ते मी म्हणजे ग्राह्य धरणार नाही, मी काही कन्सिडर करणार नाही. टू द गार्ड्स, आपल्या गार्ड्स कडे तो बघतो आणि म्हणतो, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम वन्स, ह्या गोल्डस्मिथला काय करा, घेऊन चला माझ्यापासून दूर, आणि कशावर, फासावर अडकावा. गॅलोज म्हणजे फासावर अडकवणे. तेव्हा गोल्डस्मिथ काय म्हणतो, हॅव मर्सी, मर्सी म्हणजे काय, दया करणे, माझ्यावर दया करा. ओ जनरस किंग, हे कृतज्ञ राजा, आय फॉल ॲट द फीट, मी तुमच्या पाया पडतो. फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह म्हणजे मला क्षमा करा. जस्ट वन्स, फक्त एकदा, ह्या वेळी फक्त मला काय करा, तुम्ही मला वाचवा, माझं प्राण नको घेऊया. हे राजा तुम्ही मला माफ करा, माझं प्राण नका घेऊ, मी तुमच्या पाया पडतो, मला माफ करा, फक्त एकदाच काय करा, मला माफ करा. तेव्हा किंग काय म्हणतो बघा, लाऊडली, अगदी जोरात ओरडतो, नन ऑफ दिस एनिमोर, एकही आता पुन्हा बोलू नको. टेक हिम, हवे त्याला दूर घेऊन जा. लेट हिम हँग टू द डेथ, आणि त्याला प्राणाच्या फासावर चढवा. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे, दोन पहारेकरी येतात आणि गोल्डस्मिथला म्हणजेच कोणाला, त्या सोनाराला घेऊन जातात. तो सोनार कसा घेऊन जातात, ओढत ताणत और एकदम त्याच्यावर ओरडत त्याला घेऊन जातात. कॉर्टियस अँड अदर विस्पर टू वन अनदर आउट ऑफ शॉक, आणि हे सगळं बघून ते काय एकदम शॉक मध्ये होऊन जातात बाकीचे. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ, परंतु ते घेऊन तर जातात परंतु लवकरच परत येतात. अँड हँगमॅन, आणि तो हँगमॅन त्या गोल्डस्मिथला लवकरच काय करतो, परत घेऊन येतो. वाय, लेट वी सी. बघा, अनाइड, खूप जोरामध्ये ओरडतो, काय झालं, व्हॉट, व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, तुम्ही माझे ऑर्डर्स का बरं फॉलो करत नाही आहात, माझी आज्ञा तुम्ही का पाळत नाही आहात. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट और एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट, जर तुम्ही आत्ताच्या आत्ता ह्या गोल्डस्मिथला, ह्या सोनाराला फासावर चढवलं नाही तर ही शिक्षा मी तुम्हाला सुद्धा देणार आहे. तेव्हा हँगमॅन काय म्हणतो बघा, होल्डिंग अ नूज इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये तो फास असतो, गळ्याला फासावर चढवण्यासाठी जो फासा असतो तो त्याच्या हातात असतो. काय म्हणतो, 1000 अपोलोगाइज, अपोलोगाइज म्हणजे क्षमा मागणे. बघा इथे काय आहे, आता तुम्हाला गंमत आहे ना, एकाच क्षमा मागण्यासाठी अनेक वर्डचा वापर केलेला आहे. जस्ट लाईक पॅरडॉन, फॉरगिव्ह, अजून काय तर
अपोलोगाईज आणि अशा प्रकारे अजून सॉरी. तर हे काय झाले आपले सिनोनिम्स झाले. काय झाले सिनोनिम्स झाले. तर तो काय म्हणतो ओ ग्रेट किंग, हे थोर महाराजा, बट दिस टाइम नूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक, इट इज टू लूज. हा जो फासावर चढण्यासाठी गळफास आहे तो काय आहे गोल्डस्मिथच्या गळ्याला बसत नाहीये, कारण तो खूप लूज आहे, मोठा आहे, सैल आहे. लूज म्हणजे काय आहे सैल आहे. ठीक आहे. तेव्हा किंग काय म्हणतो बघा, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर. आता काय म्हणतो तो गळफास त्याच्या गळ्याला लागत नाही ना, तर हा इथे जमलेल्या प्रत्येक सब्जेक्टच्या म्हणजे प्रत्येक प्रजेच्या गळ्यावर लटकवून पहा आणि ज्याला तो फिट बसेल त्याला घेऊन जा आणि फासावर लटकवा. Whoever has the neck of the size of the noose must be hanged. आणि ज्याला तो फसेल, ज्याला तो योग्यरित्या बसेल त्याला काय करा तुम्ही फासावर चढवा. असा कोण म्हणाला, हु सेड दिस, किंग म्हणाला असं. नंतर बघा हँगमॅन ट्राईज द न्यूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. आता ते हँगमॅन काय करतात म्हणजे जे फासावर चढवणारे जे पहारेकरी हँगमॅन आहे तो एकदम प्रजेच्या सर्व जवळ जातो. सब्जेक्ट्स म्हणजे आपली प्रजा जी न्यायासाठी त्याच्याकडे आलेली होती त्या प्रत्येकाच्या गळ्यावर तो फास लावून बघतात. दे स्पून अँड रेजिस्ट. ते त्याचा काय करतात विरोध करतात, त्याला आपल्यापासून ढकलतात. बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स. परंतु जो हा जो हँगमॅन आहे तो काय करतो गार्ड्सच्या मदतीने, पॉवरच्या मदतीने, ओव्हर पॉवर्सच्या मदतीने काय करतो बळजबरी करतो. त्या प्रजेची काही ऐकत नाही आणि त्यांच्यावर जबरदस्ती केल्यासारखं जुलूम केल्यासारखं त्यांच्या गळ्यावर तो फास अडकवून पाहत बसतो. फायनली द न्यूज फिट्स द डिसिपल. आता जो नूज आहे, नूज म्हणजे काय तो गळफास आहे, तो फायनल डिसिपलच्या गळ्यामध्ये जाऊन व्यवस्थित बसतो. आता हा डिसिपल म्हणजे कोण आहे, डिसिपल म्हणजे तोच स्टुडंट आहे. कोणाचा स्टुडंट आहे सेजचा, जो घनघोर फॉरेस्ट मध्ये राहणारा हा जो सेज आहे त्याचा हा डिसिपल आहे. डिसिपल म्हणजे स्टुडंट. कशासाठी आला होता, हा राज्य पाहासाठी आला होता, कारण ह्या राज्याबद्दल त्याला ऐकलं होतं खूप काही त्याने आणि म्हणूनच तो राज्याला रिस्पेक्ट देण्यासाठी त्या दरबारामध्ये त्या दिवशी आलेला होता. हँगमॅन काय म्हणतो, युअर हायनेस इट फिट्स ॲट लास्ट. आणि हा एकदा बसलेला आहे हायनेस. आता किंग डिसिपल म्हणतो परंतु हे कसं काय, म्हणजे त्याला शॉक बसला ना, तो तर फक्त जस्ट बघायला आला होता, रिस्पेक्ट द्यायला आला होता, मुजरा करायला आला होता आणि त्याच्यासोबत हे अनपेक्षित इतकं स्ट्रेंजर घडत होतं की तो एकदम शॉक झाला होता. म्हणून तो म्हणत होता की बट परंतु तेव्हा किंग काय म्हणतो, जस्टिस ॲट लास्ट. जस्टिस ॲट लास्ट म्हणजे सर्वात शेवटी आता काय होणार, न्याय होणार. टेक हिम टू द गॅलाज विदाउट फर्दर डिले. आता कुठलाही डिले करताना, कुठलाही उशीर न करता काय करा त्याला फासावर घेऊन जा. हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसिपल आउट. आता त्याला एकदम फोर्सफुली काय करतात घेऊन जातात. किंग काय म्हणतो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. ही एक प्रोवर्ब आहे बघा, हा एक इडियम्स आहे जो ह्या पाठामध्ये आलेला आहे, ह्या लेसन मध्ये आलेला आहे. कुठला आहे तो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. म्हणजे न्यायाला उशीर करणे हा न्यायाचा काय आहे, अपमान करणे आहे. आणि अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ऍक्शन्स. आणि अंधेरी नगरीला याचा विश्वास आहे, याचा गर्व आहे की अंधेरी नगरी अशा प्रकारच्या कृती करत नाही. आवर ऍक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. पुन्हा इथे प्रोवर्ब वापरलेली आहे बघा, आवर ऍक्शन्स स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. काही लोक असतात ना जे नुसतेच बोलतात परंतु करत काही नाही, परंतु असे पण लोक असतात जे काहीच न करता त्यांच्या कृती बोलत असतात. जसे की म्हटलं जातं की मेहनत इतनी खामोशी से करो की अपनी सफलता शोर मचा दे. अगदी त्याच प्रकारे आहे आणि त्याच म्हणजे अर्थाचं हे वाक्य आहे की आवर ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. ह्या दोन प्रोवर्ब इथे वापरलेल्या आहेत. व्हॉइसेस अँड शाउट शेअर्ड फ्रॉम आउटसाइड.
त्या जेव्हा तो हँगमॅन जबरदस्तीनं त्या गार्डच्या साह्यानं त्या डिसिपलला घेऊन जातो, अगदी त्यावेळेस बाहेरच कशाच्या तरी गोंधळ ऐकतो, कसला तरी शाउट्स हिअर्ड, म्हणजे बाहेरून कसला तरी आवाज ऐकायला येतो. ऑल रिएंटर्स इन रश विथ अनदर एल्डरली मॅन. आता तिथून कोण येताना दिसतो त्यांना? एक एल्डर मॅन, एक वृद्ध माणूस किंवा एक विद्वान पुरुष त्यांना तिथून येताना दिसतो. किंग म्हणतो, व्हॉट, काय झालंय? व्हॉट हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह. आता तुम्ही याला घेऊन का बरं बाहेर आलेले, पुन्हा आतमध्ये आलेले आहात? हु इज दिस मॅन, आणि हा जो माणूस तुमच्या सोबत आलेला आहे हा नेमका कोण आहे? तर तो फर्स्ट गार्ड काय म्हणतो? आय बेग युअर पॅर्डन, मला क्षमा करा महाराज. आता बघा क्षमासाठी इथे कोणता वर्ड आलेला आहे? पॅर्डन. बेग म्हणजे काय होते? भीक मागणे होते. युअर हायनेस बट वी आर कन्फ्यूज इंडीड. परंतु काय झालेलं आहोत? आम्ही कन्फ्यूज स्वतःमध्येच झालेले आहोत. कन्फ्यूज म्हणजे गोंधळून गेलेले आहोत. कशासाठी? फॉर व्हॉट? दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस ॲज वी वर अबाउट to hang the young man stranger and begged and pleaded that he should be hanged instead. तर हा जो वयोवृद्ध झालेला माणूस आहे, हा विद्वान पुरुष आहे, तो काय म्हणतो की त्याच्या डिसिपल ऐवजी मला फासावर चढवा. म्हणून आम्ही काय करत आहोत? गोंधळून गेलेला आहोत. आणि हा माणूस अशी का बरं विचित्र अशी मागणी करत असेल, याविषयी आम्ही चिंताग्रस्त झालेलो किंवा गोंधळले आहोत किंवा विचार करत आहोत. स्ट्रेंजर म्हणजे कुठे आहे? स्ट्रेंजर म्हणजे विचित्र मागणी करत आहे. आणि बेग्ड म्हणजे तो भीक मागत आहे. कशाची? याचना करत आहे की त्याच्याऐवजी मला फासावर चढवा. तेव्हा सेकंड गार्ड काय म्हणतो बघा, ऍट फर्स्ट वी थॉट, जेव्हा आम्ही याला बघितलं तेव्हा काय विचार केला? थॉट म्हणजे त्यांनी विचार केला. द ओल्ड मॅन, तो वृद्ध माणूस, हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. त्याने लॉस्ट म्हणजे काय आहे? गमावलेला आहे. त्याचा जो मानसिक संतुलन आहे तो त्याचा काय आहे? ढासळलेला आहे किंवा गमावलेला आहे. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रॅस्टिक डेथ विलिंगली. आता एवढा छान माणूस आहे, हा वयोवृद्ध माणूस आहे, तो अशी विचित्र मागणी कशी काय करणार आहे? ड्रॅस्टिक मीन्स, ड्रॅस्टिक डेथ म्हणजे अशी भयंकर मरण होते. याचा अर्थ काय होते? भयंकर मरण. आणि तोही फासावर चढवण्याचा हा प्रकार आहे, ड्रॅस्टिक प्रकार. असा मरण कोण बरं मागणार आहे? तेव्हा फर्स्ट गार्ड म्हणतो, बट दिस यंग मॅन सेज दॅट, परंतु हा जो डिसिपल आहे, हा जो तरुण पुरुष आहे आमच्या सोबतचा, हा म्हणत आहे की ही इज वाईज, की तो माणूस काय आहे? शहाणा आहे. and learn sage from the forest anger and he himself was his man's disciple. आणि हेच कुठे राहतात? त्या एकदा जंगलात राहतात आणि हा स्वतः जो आहे तो त्या माणसाचा काय आहे? शिष्य आहे. असं हा कोण म्हणत आहे? एंगमॅन म्हणत आहे, त्याचा डिसिपल म्हणत आहे. तेव्हा सेज म्हणतो, ओ नोबल किंग, ओ दयावान राजा, यू आर मोस्ट जनरस किंग. तुम्ही काय आहात? कृतिवान आहात. Be kind and allow me to be hanged in place of my disciple. तुम्ही काय करा? माझ्याऐवजी, माझ्या डिसिपल ऐवजी, माझ्या स्टुडंट ऐवजी, माझ्या शिष्य ऐवजी तुम्ही मला काय करा? शिक्षा द्या. मी तुमच्या समोर काय करत आहो? भीक मागत आहो. असा कोण म्हणत आहे? असं तो सेज म्हणत आहे. तेव्हा किंग म्हणतो, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. ही काय विचित्र मागणी आहे? अपील मीन्स मागणी. And why does such a wise and holy man wish to obstruct the course of justice? मैं ask, आणि तू अशा प्रकारची जी मागणी करत आहेस, जिद्द करत आहेस, ही कशासाठी करत आहेस? याला काही कारण आहे का? मी काही तुला विचारत आहोते काय आहे? तू मला सांग. से obstruct म्हणजे जिद्द करत आहे, तो एकदम विचित्र मागणी करत आहे. शोविंग रेल्युकंट्स टू लेट आउट हिज सिक्रेट. तो काय करत आहे? रेल्युकंट म्हणजे काय होते? की आपला जो सिक्रेट असतो तो सांगण्यासाठी हेजिटेट करतो. आपण संकोचतो ना, अडखळल्यासारखं बोलतो, सांगू की नको, सांगू की नको, अशा प्रकारे त्याच्या बनून तो काय करत आहे? अडकळत आहे.
अडखळत आहे, हेजिटेट होत आहे आणि युअर मॅजेस्टी, हे महाराजा, द ट्रूथ इज, सत्य हे आहे की, खरं म्हणजे खरं हे आहे की, नाही 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 मी तुम्हाला हे सांगू शकत नाही. तेव्हा किंग म्हणतो, आय डिमांड अन एक्सप्लेनेशन और शॅल नॉट हॅव यू डॅमर्स हँड इन प्लेस ऑफ युअर डिसिपल. आय डिमांड, मी काय करत आहो की तुला मागणी करत आहो की तू तुझं सत्य सांग, अदरवाईज मी तुला फासावर चढवणार नाही. तेव्हा सेज म्हणतो, यू सी, हे बघा महाराज, की हे असं झालेलं आहे की जो माझी एक भविष्यवाणी केली आहे की प्रेडिक्टेड म्हणजे भविष्यवक्त्याने भविष्यवाणी केलेली आहे, भविष्यवाणी की तो एक ग्रेट प्रॉफिट्स आहे, भविष्यवक्ता तो खूप महान आहे की मी हे सर्व तुम्हाला सांगू नाही शकत आहे, असं कोण म्हणतो, असं राजा म्हणतो. तेव्हा किंग अनॉइड, एकदम जोरामध्ये बोलतो, स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसिपल विल बी हँग. एकदा खरं काय ते सांग, अदरवाईज तुझ्या डिसिपलला फासावर चढवण्यात येईल. तेव्हा तो सेज काय म्हणतो, द ग्रेट प्रॉफिट्स हॅव फोरटोल्ड दॅट, म्हणजे एक ग्रेट प्रॉफिट आहे, एक भविष्यवक्ता आहे, भविष्य सांगणारा एक महान पुरुष आहे, त्यानं असं मला सांगितलेलं आहे की वन हू विल बी हँग्ड ऑन दिस डे, जो कोणी ह्या दिवशी हँग होईल, फासावर चढेल, इन दिस किंगडम, ह्या राज्यामध्ये, शाल बिकम द नेक्स्ट किंग अँड कॉन्कर मेनी मोर नेशन्स. तो कोण होणार, नक्कीच तो कोण होणार, एक महान राजा होणार पुढच्या जन्मामध्ये, आणि तो काय करेल, अनेक देश विदेश जिंकून घेईल. आय वॉन्ट टू बिकम अ नेक्स्ट ग्रेट किंग, आणि हेच मला करायचं आहे, मला एक ग्रेट किंग बनायचं आहे. युअर मॅजेस्टी, हे महाराजा, द रिजन ओव्हर अ ग्रेटर कंट्री, आणि मला माझ्या अनेक देशा विदेशामध्ये माझं नाव कमवायचं आहे, रिगन काय करायचं आहे, माझा कीर्ती मला फैलवायची आहे. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री, मला माझी स्वतःची हिस्ट्री निर्माण करायची आहे की लोक इथे पिढ्याने पिढ्या माझं काय घेतील, नाव घेतील, ॲज अ फेमस रॉयल मोनार्क, एक प्रसिद्ध असं साम्राज्य मी तयार करणार, आणि त्या प्रसिद्ध साम्राज्याविषयी पिढ्याने पिढ्या हिस्ट्री शिकवली जाणार. द फ्युचर जनरेशन्स विल बी रीड अबाउट मी, आणि ज्या काही समोरची जनरेशन येईल फ्युचर मधली, ते माझ्याबद्दल वाचलं जाईल. अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम, आणि माझी प्रसिद्ध काय होईल, लोकांपर्यंत पोहोचेल, असं सेज किंगला सांगतो. तेव्हा कुठलीही शहानिशा न करता, कुठलाही क्रॉस चेक नाही करत, आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन अ रेक्युलस असेल. आता मी जर एक साधू संत राहिलो, त्या घनघोर जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करत राहिलो, तर मी अशी प्रसिद्धी, असा फेम कधीच मिळवू शकणार नाही. आणि सो डू ग्रँट मी, आणि म्हणून मला काय द्या, तुम्ही परमिशन द्या. ग्रँट मीन्स व्हॉट, ग्रँट म्हणजे परमिशन द्या, मला माझ्या बाजूने एक फेवर द्या. काय द्या, ओ किंग लेट मी डाय ॲट द गॉलेस टुडे, मला ह्या फासावर आज मरून जाऊ द्या. तेव्हा कुठल्याही गोष्टीचा तो प्रूफ करत नाही, व्हेरीफाय करत नाही, प्रूफ मागत नाही, क्रॉस चेक करत नाही, कुठलाही पुरावा नाही, काही नाही. तो अनोळखी पुरुष, तो विद्वान, त्याने कधी बघितलंही नाही, त्याच्या गोष्टीवर हा राजा विश्वास ठेवतो आणि काय म्हणतो बघा, किंग, द नेक्स्ट किंग, जो नंतरचा राजा, अँड दिस किंगडम विल एक्सपांड, आणि हे जे राज्य एक्सपांड होणार, तर ग्लोरी ऑफ मिलेनियर्स टू कम, माझी प्रसिद्धी होणार. व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायटल्ड टू दिस प्रिव्हिलेज. आता हा अधिकार मी लोकांना का बरं देणार, एवढा प्रसिद्ध मला मिळणार आहे, एवढी प्रसिद्धी ग्लोरी मिळणार आहे, तर जो हा प्रिव्हिलेज आहे, प्रिव्हिलेज म्हणजे काय, विशेष अधिकार, हा हक्क मला का नाही भेटू शकत, हा जो हक्क आहे तो मला का भेटू शकत नाहीये. गार्ड्स, आपल्या पहारेकऱ्यांना तो म्हणतो, गार्ड्स टेक मी टू द गॅलोज, मला फासावर घेऊन जा, अँड हँग मी, आणि मला फासावर अडकवा, ॲट वन्स, एकदा, विदाउट एनी डिले, कुठलाही उशीर न करता, घाई करा, हरी अप, डोंट वेस्ट टाइम, कुठलीही टाइम दौडू नका किंवा वाया घालवू नका.
व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. काय सुंदर आयुष्य माझं होणार आहे. किंग वन्स अगेन. मी एक नवीन राजा होणार पुन्हा एकदा पुढच्या जन्मामध्ये. गुड बाय वर्ड, सी यू अगेन. गुड बाय वर्ड, ह्या जगाला तो गुड बाय म्हणतो, पुन्हा एकदा भेटू म्हणतो आणि अशा प्रकारे हा आपला जो प्ले आहे इथे संपतो. यावरून आपल्याला काय दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो, हा जो राजा आहे हा खरंच जस्टिस देण्याच्या लायकीचा आहे का? तर याचं आन्सर आहे नो. या राजाला कुठलाही काय नाही आहे, सेन्स नाही आहे. इट मीन्स हा कसा आहे, स्टुपिड आहे. म्हणजे याला कोणीतरी खुर्चीवर बसवलं, आपल्या बुद्धीचा जराही विचार न करता राज्य नीट चालवत नाही. याच्या राज्यामध्ये भर दिवसा चोऱ्या होतात, गावाला गेले याच्या म्हणजे याच्या इथं काय नाही आहे, कायदा नाही आहे, सुव्यवस्था नाही आहे, कुठलंच काय नाही आहे, प्रशासन योग्य नाही आहे आणि हा स्वतः एक काही न्याय देऊ शकत नाही, जस्टिस देऊ शकत नाही. अशा प्रकारच्या राजाला कोणीही मूर्ख बनवू शकतो. म्हणजेच काय आहे, हा स्टुपिड आहे, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि अशा प्रकारे त्याने स्वतःचा जीव घालवला आहे. यामध्ये सर्वात वाईज पर्सन आहे तो म्हणजे सेव, ज्याने स्वतःच्या बुद्धीचा वापर केला आणि अगदी स्मार्टपणे आपल्या डिसिपलला इथून वाचवलेला आहे. आणि अशा प्रकारे हा जो लेसन आहे प्ले इथेच संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती तुमच्या उपयोगाची आहे, अभ्यासाची आहे, तुमच्याही मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.